नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 भूगोलची प्रश्नपत्रिका. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. याआधी आपण सर्व विषयाच्या प्रथम सत्राच्या इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2025-26च्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेला आहे मास्टर वैभव हिरेवरती. तुम्ही जाऊन बघू शकता. त्यासोबत आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ॲपमध्ये सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, वैज्ञानिक, विज्ञान 2, भूगोल म्हणजेच मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही तिथून बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये भूगोलची प्रश्नपत्रिका पूर्णपणे बघणार आहोत. तर चला व्हिडिओला डायरेक्टली सुरू करूया. प्रश्न 1 ज्यामध्ये म्हटलेला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता अनेक विद्यार्थ्यांना खूप जास्त आनंद होत असेल. काही विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर असतो भूगोलचा आणि मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा 90% विद्यार्थ्यांचा भूगोलचा शेवटचा पेपर असतो. तर विद्यार्थ्यांना असा आनंद होत असेल की आत्ता फायनली पेपर संपत आहेत, आता मस्त दिवाळीचं एन्जॉय करूयात, हो की नाही. अनेक विद्यार्थ्यांना वाटते. तुम्हाला वाटते का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला वाटत असेल उद्या फायनल पेपर आहे तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमचा आनंद. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल, आमच्या ॲपमध्ये आम्ही तुम्हाला बोर्ड परीक्षा 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स आमच्या ॲप्लिकेशनमध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. तर तुम्ही ॲपला डाउनलोड करा आणि तिथे तुमच्या बोर्ड परीक्षेची देखील प्रिपरेशन तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता. प्रश्न 1 मध्ये म्हटलेलं आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधाने पूर्ण करायची आहेत. त्यामधील पहिलाच प्रश्न असतो जो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते. आय थिंक इंदिरा पॉईंट आहे. कमेंट सेक्शनमध्ये कळवा मी सांगितलेलं उत्तर बरोबर आहे की चूक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे. अविकसित, विकसनशील, विकसित, अतिविकसित. तर विकसनशील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो 2रा, 3रा, 4था, 5वा. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? मलाच माहीत नाही. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अचूक गट ओळखा. अचूक गट ओळखायचा आहे. भारतातील राज्य महाराष्ट्र, गुजरात, आमापा. तर भारतातील राज्य महाराष्ट्र, गुजरात आहे, परंतु आमापा नाही. त्यानंतर आहे मणिपूर, केरळ, अलागवास. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश. ओके. त्यानंतर जाऊया पुढे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत तुम्हाला अ गट आणि ब गटमध्ये. तर फुटबॉल काय आहे? ब्राझीलमधील काय आहे हा? ब्राझीलमधील सुप्रसिद्ध काय आहे? काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ब्राझीलची नाही. फुटबॉलचं काय असेल? ब्राझीलमधील सुप्रसिद्ध नृत्यप्रकार नाही. ब्राझील शेजारील नाही. ब्राझीलमधील सुप्रसिद्ध खेळ फुटबॉल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सांबा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? भारतातील सुप्रसिद्ध नृत्यप्रकार का ब्राझीलमधील आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नवी दिल्ली काय आहे? भारताची राजधानी. आणि उरुग्वे काय आहे? ब्राझीलची राजधानी ब्राझीलची राजधानी आहे. तर जाऊया पुढे. त्यानंतर आहे पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणती? 4 एका वाक्यात उत्तर लिहायची आहे. ब्राझीलमधून कोणते महत्त्वाचे अक्षर जाते? एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. 1 गुणांसाठी आहे. त्यानंतर आहे भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. त्यानंतर आहे क्षेत्रबेट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्षरित्या जाऊन भेट देणे, त्याचा भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे म्हणजे क्षेत्रबेट होय. त्यानंतर आहे कावेरी नदी कोणत्या राज्यातून जाते? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? आता अनेक लोक म्हणतील ती प्रत्येक राज्यातून वाहते, बट तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये कोणत्या राज्यातून वाहते. ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, नावे द्या व सूची तयार करा. बघा, आता तुम्हाला एक आराखडा पुरवला जाईल भारताचा आणि त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी दाखवायच्या आहेत. भारतातील सर्वात उंच शिखर केटू. त्यानंतर आहे कर्कवृत्त. त्यानंतर आहे थळची वाळवंट. त्यानंतर आहे पूर्व हिमालय आणि सिक्कीम. त्यानंतर आहे दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. आता नकाशा दिला आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा घ्यायचं असेल तर. आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. त्यामध्ये आहे तुम्हाला वरील नकाशा काय दर्शवतो. त्यानंतर आहे उत्तर दक्षिण महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडला आहे. त्यानंतर तिसरा आहे पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख 2 बंदरांची नावे लिहा. त्यानंतर चौथा आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोणते. आणि 5वा आहे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहायची आहेत. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. काय कारण असावे? भारतात तरुण लोक जास्त आहेत, ते काम करतात म्हणून तरुण देश म्हणून पाहिले जाते. कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्यानंतर आहे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत, याचं कारण काय ते लिहा. त्यानंतर आहे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या 12माही स्वरूपाच्या आहेत. त्यानंतर आहे चौथा ब्राझीलमध्ये हिमवर्षाव होत नाही, याचं कारण काय असेल? ते भौगोलिक कारण लिहायचे. 5 आहेत त्यापैकी कोणती 2 भौगोलिक कारण लिहा. प्रत्येकी भौगोलिक कारण तुम्हाला 3 गुणांसाठी आहे. त्यानंतर जाऊया प्रश्न 6 मध्ये. पुढील सारणीत भारताची लोकसंख्या दिली आहे. ही सांख्यिक माहिती वापरून साधा स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. भारत लोकसंख्या दिलेली आहे. काय करायचं? तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. पहिला आहे वरील आलेखावरून भारत देशाची लोकसंख्या वाढते का कमी
होते ते सांगायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 2001 साली भारताची लोकसंख्या किती होती? त्यानंतर आहे 1971 ते 1981 या दशकात लोकसंख्या किती वाढली हे तुम्हाला लिहायचं आहे. किंवा हे जर करू शकत नसाल तर तुम्हाला आहे पुढील नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आता तुम्हाला हा नकाशा दिला आहे. ओके. तो आलेख दिला आहे, सॉरी, आलेखाचे वाचन करून तुम्हाला आलेख दिला आहे, नकाशा म्हणताय. तर याचं वाचन करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा. वरील आलेखाचे शीर्षक लिहा. त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे ते लिहा. आणि तिसरं आहे अक्षावर असलेल्या वयोगटातील वर्गात तर लिहा असं म्हटलेलं आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता जाऊया पुढे. त्यानंतर आहे चौथा, 60पेक्षा जास्त वयोगटात स्त्री पुरुष यापैकी कोणाचे प्रमाण अधिक आहे? पाचवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 55 ते 59 या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे? आणि त्यानंतर 6वा आहे, कोणत्या वयोगटात नंतर लोकसंख्येत घट होताना दिसते? आणि प्रश्न 7 जो शेवटचा आहे त्यामध्ये म्हटलं कोणतेही 2 सोडवा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात लिहा. त्यानंतर आहे दुसरा, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये लिहा म्हटलेलं आहे. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर आहे चौथा, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? अगदी सोपेसे प्रश्न आहेत आणि अगदी सोपीशी प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 10वी विषय भूगोलची प्रश्नपत्रिका पूर्णपणे इथे अभ्यासलेली आहे. काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल, नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. प्ले स्टोअरवरती जाऊन आपला ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतात. प्रथम सत्र 2025-26च्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स. ही प्रश्नपत्रिका फक्त सरावासाठी होती. तुमच्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये 100% येईल याची काही गॅरंटी नाही आहे. तर जा ॲप्लिकेशनला डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 2 आणि जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2 आणि सगळे बोर्ड परीक्षा 2026साठी IMP क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या ॲपमध्ये बघायला मिळतात. तिथून तुम्ही तुमची प्रिपरेशन सुरू करू शकता. बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आत्तापासून देतो आणि तुमच्या दिवाळीसाठी, तुमचा शेवटचे पेपर असतील तर दिवाळीसाठी शुभेच्छा. आणि भूगोलचा पेपर द्यायचा आहे, त्यासाठी भूगोलच्या पेपरसाठी देखील सर्वात महत्त्वाच्या शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. या व्हिडिओला इथेच समाप्त करतो. धन्यवाद.